ओम स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे असे जीवनोपयोगी संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एक विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू, स्वामी आहेत, स्वामी नक्कीच सर्व काही ठीक करतील, असा आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आम्ही स्वामींचे मनात नामस्मरण केलं पाहिजे आणि नक्कीच तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील. आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्हाला मदत करणार आहेत. काही लोकांची तुमच्या जीवनामध्ये विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतर लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील आणि नाव बदनाम होईल. त्यांचे चांगले संबंध खराब होतात. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना नक्कीच माहिती आहे. आणि किती पण बदनाम्या, पण किती पण ज्यांना तुम्ही काहीही काड्या करा, आम्हाला काही फरक पडत नाही, असं आपण नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. ज्यांना चांगले समजावे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. काही नाते आपल्यासाठी खूपच खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढेच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरा हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोटा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात. तर मित्रांनो, काही लोक असतात काही गलिच्छ विचारांचे. लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या तर करत असतात आणि खोटं पसरवत असतात. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. मग तेच फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे ते समजत असतात. म्हणून एक लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काहीही फरक द्यायचा नाही. आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसा आहे ते स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ. आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच परत येणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कमीत कमी तर प्रत्येकात असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत, याचा अभिमान आहे. आता असा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे. मित्रांनो, कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे आणि संसारात पाहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजेत. मग सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले नक्कीच पाहिजे. एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, आडतूड करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, मग साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात. आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व आणि यांना नक्कीच गलिच्छ समजत असतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे,
हे निसर्ग चक्र आहे. परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. भाजी पलटायला वेळ लागत नाही. तर परमेश्वर तुमच्यासारख्याच फार लायकी काढून जमिनीवर आढळतो. आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय ना तेच उद्या तुम्हाला हसतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज ज्या अंधारात आहेत, आज ज्याच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आहे. आणि आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. आणि स्वामींमुळे नक्कीच तो विश्वासही आम्ही टिकून ठेवणार आहोत. म्हणून स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तो श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आशीर्वाद करतात ना, त्याला हरिहराही देवताही वंदन करतात. आणि कळी काळही त्याच्यासमोर लोटांगण घालतो. काम क्रोधही विकार त्याला शरण येतात. आणि वृद्धिसिद्धी देखील नक्कीच त्याच्या घरी पाणी भरत असतात. म्हणून सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात. आणि मग त्यांचे परम भक्त मोक्ष प्राप्ती असतात. आणि मग गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना, जे मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये. आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि ही नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते. आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असायला हवा, एवढंच मात्र निश्चित. आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जात असतो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काहीतरी मागतच असतो. पण आठवड्यातून काहीदा न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते. आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एक लक्षात घ्या, एकदा एका आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून राहावे. आणि जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. नक्कीच होईल. केलं तर होईल, करून तर पहा. आणि मग सांगा. अर्थात या जगात रागा होण्यासारखे खूप गोष्टी आहेत. पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. मग जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलाय. आणि ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की त्यातला आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगल्या वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपण वेळ हा भक्तीत सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा. आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढीच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला नक्कीच प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले पदरी अधोगती आणि निराशा येत असते, एवढं मात्र निश्चित. आणि चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात भरपूर काही तुम्हाला त्रास होईल, एवढं लक्षात घ्या. म्हणून अध्यात्मात अधोगती तुमची होऊन जाईल. आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोन गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात.
अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात ते नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणसं असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जातात आणि मग आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. आणि स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे आणि आपली सेवा गौण पायमागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहा. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही रोज जा किंवा स्वामींचे दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करतो, पण मग चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण रस्त्याने जाता येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्वीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसत असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देत आहेत की बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत आणि तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृष्टीने त्या माध्यमातून आपल्या स्वामी सतत आपल्याला देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि ही अनुभूती अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ना काय ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्यामध्ये आणि स्वामींमध्ये. म्हणून दुनियेमध्ये म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचे नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आली आणि आपत्ती आली तरी एखादी अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ आपल्याला ते स्वासमर्थ वापरता येईल तेवढं आपण वापरावं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं आहे. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्या बाहेर आहे तेव्हा भगवंताला स्वामींकडे साकडं गाळायचंय आणि विनंती करायची आहे. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर नियंत्रण नसते आणि मग ते नियंत्रण नंतर येत असते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावेर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते, एवढे मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. फक्त त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अस्वच्छ असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येत जातात आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात. मग आणि स्वामींची ही अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचे नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाहीत आणि मुळात
प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपली स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते, एवढे लक्षात घ्या. म्हणून समोरच्याने कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा. एवढेच तुम्ही करू शकता. आणि तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी हे पण एक हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे नाते आणि तेच नाते म्हणजे स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांनी नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा दास बिंदास. आणि स्वामींचा जो दास असतो ना, तो सदा बिंदास असतो, तो उदास कधीच नसतो. एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतकं जप पारायण केले, एवढे दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली सांगितली म्हणून झाले, मी केंद्र मठ मंदिर व्यवस्थित चालतात म्हणून. हा भ्रम तुमच्या मनातून काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही तरी पण तुम्ही सुद्धा फक्त माध्यमात नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ सेवा करा. आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नचने वाले है. कठपुतली ध्यान में रखना. म्हणून आपण फक्त कठपुतली आहोत. स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व कामे आपली करत असतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनले आहेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासामधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा तुम्ही नियम बनवूनच टाकून घ्या. आणि बघा, जीवनात तुमचे अगदी मोठे मोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले, गरज सरणार. प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग हाक मारिता. फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरवता. कार्य तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता. आणि आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने. आणि स्वामींना तुम्ही काही सांगितले असेल किंवा काही बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते, एवढे मात्र आहे. आणि मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपलाच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा हे असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेस ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य होऊन बसते आणि त्यांची काहीच किंमत मग उरत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवनाला आणि जीवाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असते. परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची आणि प्रत्येकात चढावड असते. आणि सर्व कर्म दोष संपूर्ण फक्त स्वामीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आपल्याला करू शकतात. आणि हे मुक्या जनावरांना देखील समजते. आपल्याला केव्हा समजेल हे म्हणून एक लक्षात घ्या, मुके जनावर देखील स्वामींकडे प्रार्थना करत असतात. या फेऱ्यातून आम्हाला स्वामी बाहेर काढा आणि आम्हाला मोक्ष द्या. नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे. कोणाचाच तिरस्कार करू नका, कोणाला तडफडत उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. मग तुम्ही याबद्दल विचार करा, नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाच विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते आणि स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकविणेपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो आणि जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतकरणाने निर्मळ निष्फळ असतो आणि ज्याला खरा स्वामी भक्त आणि सेवकरी नक्कीच आपण म्हणले पाहिजे. आणि तोच खरा स्वामी भक्तही असतो. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र मठ मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी एक बुद्धी जागरूक ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जसा प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे आणि तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत
त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. आणि ज्यामुळे जर स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे त्याला स्वामी काय आहे हे कळाले आहेत. त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. आणि त्यांचे स्वामी वेळ आले की बरोबर एवढीच करतील एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. आणि मग अब डूबने का क्या ख्वाब, स्वामी जब नाव भी तेरी दरिया भी तेरा आणि लहरे भी तेरी, हम भी तेरे. और स्वामींचेच आपण सर्वस्वी झाले पाहिजे. स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. नक्कीच ते आपल्याला मदत करतील आणि माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कशी केव्हा लागते ते कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. यामुळे कल्याणच होईल आणि चांगलेच होईल आणि स्वामी सर्वांचे चांगलेच करतात असं मनात भाव ठेवा. करता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रपाकजे. रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीच्या अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन देवी शक्ती अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होते आणि ते होत असते. एवढं लक्षात घ्या, स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीरा तुम्हीच आहेत आणि तुम्हीच माझं आयुष्य आणि कोणत्या परिस्थितीतून तिथून जात आहे ते तुम्हाला सर्व काही माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. देवा, मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे स्वामींकडे नक्कीच तुम्ही मागायला हवे. आणि नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वयं दत्त ते शिवशंभू, ते परब्रह्म, ते या विश्वाचे दत्त स्वरूप, ते शक्ती स्वरूप, ते साक्षात परमेश्वर, ते स्वामी या जगाचे सगळं खुदा परवदिगार, ते रहुण उमा, ते निज भक्तांची रिद्धी ही त्यांचे पायी लोळत अनुभव घेतात. म्हणून पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे आणि नक्कीच स्वामी समर्थांच्या भक्तांना सर्व काही मिळत असते. त्यांना काही मागण्याची गरज नाही आणि स्वामींकडे जे काही मागतच नसतात ते फक्त एवढेच मागत असतात की स्वामी आम्हाला सुखात आणि समाधानात आणि निरोगी ठेवा. आणि स्वामींचरणी प्रार्थना. जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा आणि नका पाहू मग स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण तुम्ही तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट नक्कीच करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. फक्त स्वामींच्यावर तुमचा मनापासून पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही गोष्टीतून बाहेरही काढतील. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत असेल की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी अगदी स्वच्छ मनाने आपले कर्म चांगले केले पाहिजेत आणि कधीही कुणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आपले सर्व चांगले विचार केले पाहिजे. आणि एवढंच मात्र आपण आयुष्यात जगत असताना आपण नेहमी केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं जास्त चांगलं कर्म आपण स्वच्छ मनाने केलं तेवढं चांगलं आपण पुढे जाऊ. आणि कधीही कुणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आणि सर्वांचे चांगले विचार केलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या. आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात, ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठी मागतात आणि हे लोकांची जीवन क्षणिक आहे आणि केव्हा मृत्यू गाठेल हे कुणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याय काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल या मागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथांचे वाचन हे 4 जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हे सत्य आहे आणि हे सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने कोणीही काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा आणि तेच अटळ सत्य आहे. एवढं मनात धरून फक्त स्वामींची निस्वार्थ मनाने सेवा करा. नक्की स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करण्याची गरज नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि स्वामी बोध देत आहेत की मित्रांनो, कधीच कुणाचे वाईट तुम्ही करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कुणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका
आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्यांच्या पाठीशी स्वतः स्वामी आणि स्वामी उभे असतात आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाहीत, पुन्हा पुढे झुकूही देत नाहीत. एवढं स्वामी आपल्यासाठी करत असतात. दरिया बनकर किसी को डुबाना बहुत आसान काम है, बात तो तब बनेगी जब आप जरिया बनकर किसी को बचाना. एखाद्याला त्रास देणं, त्याला खड्ड्यात संकटात टाकणं अगदी सोपं आहे, पण कधी जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करूनच एक मदतीचा हात घेऊन जीवनात देणं यासारखी मोठी स्वामी सेवा कुठेही मी बघितली नाही आणि कुठेही असणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून अशी स्वामी सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसे दुधात तूप पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, तसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यानंतर कळतं. तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटलं म्हणून देवच अस्तित्व नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा, वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि अनुभूती भेटली की तुम्हाला चमत्कार स्वामी नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला आशीर्वादही तेवढेच देतील. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील. एवढं मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच स्वामी आपल्याला खरोखर देत आहेत. आणि स्वामी भक्तीत आपण तल्लीन राहत आहोत. या जगात सर्व लोक आपले हितचिंतक असतील असे नसते. काही लोक आपल्याला सोडून सोबत राहून सुद्धा आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध चांगले ठेवायचे आहे आणि चांगले संबंध आपण प्रस्थापित करायचे आहे. एवढं तुम्ही मनामध्ये ठाम करून घ्यायचं आहे. आणि देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण, स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आता वेळ पडली तर मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलबाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवून टाका. नक्कीच स्वामी तुमच्याशी आणि तुमच्या वागण्यावरून तुम्हाला फळ नक्कीच देतील, एवढं मात्र निश्चित आहे. आणि स्वामी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता. स्वामी आणि स्वामींचे नामस्मरण तुम्ही न विसरता दररोज नक्कीच केलं पाहिजे. त्याने तुम्हाला भरपूर नक्कीच फळं मिळतील. आणि तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं आणि विसरता कामा नये. उनके पास सबका हिसाब रहता है, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि कारण स्वामींजवळ सर्वांचा हिशोब नक्कीच असतो आणि त्यानुसार ते त्याला फळं देत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माचे सुद्धा फळं ते देत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की आई वडील जिवंत आहेत, त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणेच इतका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं मागण्याची करण्याची गरज आपल्याला नक्कीच भासणार नाही आणि नक्कीच आपल्याला काही वाईट गोष्टींकडे वळण्याची गरज भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्वीरीकडे बघितल्यावर जे आत्मिक शांती मिळते ना, ते आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही, एवढं मात्र निश्चित. आणि तो परमानंद कुठेच भेटू शकत नाही. ती परमानंद आपल्याला त्याच ठिकाणी भेटतो. आणि स्वामी समर्थांचे आपल्याला दर्शन झाले हे आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती कधीच घडत नसते, एवढं लक्षात घ्या. आणि आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट करून आणि बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत, पट, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती असते. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नसतो आणि मग स्वामी आपल्याला तसे प्राप्तही होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसं भक्ती केली पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भक्ती कराल तरी तुमचे कल्याणच होणार आहे. आणि एवढं फक्त लक्षात ठेवा,
मित्रांनो, स्वामी आपल्याला सदैव पाठिंबा देत असतात आणि सदैव आपल्या पाठीशी ते उभे असतात. फक्त गरज असते ती आपल्याला स्वामींना समजून घेण्याची. पण जेवढं काही जास्त स्वामींना समजून घेतलं आणि स्वामी आपल्याला काय देतात, कशी देतात आणि स्वामी आपल्याला कशी मदत करतात हे आपल्याला लक्षात आलं तर सर्व जीवनाचं आपलं कोडं संपून जाईल आणि आपल्याला सर्व जीवनाकडून भरपूर काही मिळेल आणि भरपूर काही आपल्याला प्राप्त होईल. म्हणून हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.